न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यात आशा स्वयंसेविकांना मात्र ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले। तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना मात्र ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले। घाटंजी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री साईनाथ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण कार्य संपन्न झाले। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळचे जिल्हा समूह संघटक श्री सचिन बोपचे, श्रीमती रागिणी जयस्वाल घाटंजी तालुका समूह संघटक हे मान्यवर प्रशिक्षक या कार्यशाळेला उपस्थित होते। श्री सचिन बोपचे जिल्हा समूह संघटक यांच्याद्वारे मात्र ॲपचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना देण्यात आले। अनेक भागधारकांच्या भागीदारीत विकसित केलेले मात्र ॲप्लिकेशन प्रामुख्याने आशा कामगारांना गर्भवती मातांचा व्यापक आरोग्य डेटा कॅप्चर करण्यास, उच्च जोखीम असलेल्या गर्भधारणेची ओळख पटविण्यासाठी, वैद्यकीय हस्तक्षेप सुलभ करण्यासाठी आणि प्रसूतीपूर्व, नवजात आणि प्रसूतीपूर्व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। या ॲपचे उद्दिष्ट आशा कामगारांच्या मॅन्युअल प्रयत्नांचे डिजिटलायझेशन करणे आणि उच्च जोखीम असलेल्या प्रकरणांची ओळख पटवणे, वेळेवर वैद्यकीय मदत सुलभ करणे आहे। गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीपूर्व काळजीच्या सातत्यपूर्णतेसाठी माहितीपूर्ण आणि सक्षम आरोग्यसेवा आवश्यक आहे। मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते, आशा आणि सहाय्यक नर्सिंग मिडवाईव्हज ANM भारताच्या सामुदायिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये विशेषतः लवकर माता आणि बाल काळजीमध्ये आघाडीवर आहेत। गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रसूतीपूर्व काळजीसाठी त्यांचा वेळेवर प्रतिसाद माता आणि बाल मृत्यूदर कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, ज्यामुळे माता आणि बाल मृत्यूदर कमी होतो। या प्रशिक्षणाला तालुक्यातील आशा स्वयंसेविकांद्वारा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।